सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. नवले पुलावर अपघात, 2 ते 3 वाहनांनी पेट घेतल्याची घटना. किमान 7 ते 8 जण होरपळून मयत झाल्याची प्राथमिक माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या एलसीबीची पश्चिम बंगालमध्ये धडक कारवाई. अहिल्यानगरातील सराफ व्यापाऱ्याची फसवणूक. तब्बल 51 लाखांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत. सर्व निवडणुकांमध्ये मनसे आणि एमआयएम सोबत न जाण्याची काँग्रेसची भूमिका. सूत्रांची माहिती. तर काँग्रेसच्या निर्णयावर मनसे आणि एमआयएमची टीका. पार्थ पवारांच्या जामीन प्रकरणानंतर संतप्त अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते. अंबादास दानवेंचा मोठा दावा. दानवे खोटं बोलतायत, बावनकुळेंनी आरोप फेटाळले. मतदार यादीतल्या घोळाच्या आरोपात थेट राजकीय कुटुंबापर्यंत. संजय शिरसाट यांच्या मुलीचं नाव मुदत संपल्यानंतर मतदार यादीत टाकलं. दानवेंचा आरोप. तर दानवेंचे आरोप बिनबुडाचे, शिरसाट यांचा दावा. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे कार्यकर्ते अतिउत्साहात. ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक. शिवसेना भवन बाहेर बॅनरबाजी. राज ठाकरेंच्या सूचनेनंतर बॅनर हटवला. अकोल्यातल्या तरुणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी वधू संशोधनाच्या प्रयत्नात. लग्न जुळत नसल्यानं तरुणाचं पवारांना पत्र. लग्नाचा सर्व खर्च उचलण्याचाही पक्षाचा निर्णय. संशयित दहशतवादीने 4 शहर बेचिराग करण्याचा प्लॅन आखलेला. दिल्ली स्फोटानंतर मोठं षडयंत्र उघड. स्फोटातल्या मृतांचा आकडा 13. इंदुरकर महाराज कीर्तन सोडणार असल्याची चर्चा. मुलीच्या राज्यशाही साखरपुड्यावरून झालेल्या टीकेनंतर इंदुरकर महाराज व्यथित. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. अहिल्यानगरच्या खारे कर्जुनेमध्ये बिबट्यानं उचलून नेलेल्या मुलीचा मृतदेह 17 तासांनी सापडला. बिबट्या जेरबंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्यावर ग्रामस्थ ठाम. तर सिंधुदुर्गाच्या दोडामार्गमध्ये बिबट्याची दहशत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.